नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण धान्याची पूड ना वर्षभरासाठी वगैरे अशी स्टोअर कशी करावी ते दाखवणार आहे. पण मी इथे धान्याची कच्ची पूड न करता मी थोडीशी भाजून घेणार आहे. हे धाणे मस्त अर्धा किलो धाणे आहे. धाणे मस्त साफ करायचे आहेत. त्याच्यानंतर कढईमध्ये टाकायचे आहेत. थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. जर बिना भाजायची केली कच्ची करायची असेल तर तशीच कच्ची करायची, पण त्याला थोडेसे चांगले सुकवायला पाहिजे. 1-2 ऊन कडक असे ऊन लागले पाहिजे. त्याच्यानंतर एखादा वगैरे चावून वगैरे बघायचा, क्रंची वगैरे क्रिस्पी असं लागत असेल ना त्याच्यानंतरच आपण त्याची पूड करायची कच्च्याची. आणि ही थोडीशी मी भाजून करते की तीही जे चांगली स्टोअर राहते करून, आणि वरतून त्याचा फ्लेवरही खूप छान येतो. कारण का काही काही याच्यामध्ये भाजलेली चालते, काही काही याच्यामध्ये थोडंसं कच्चं वगैरे पाहिजे असतं. त्याच्यामुळे मी इथे थोडीशी भाजून वेगळी करते आणि कच्च्याचीही तशी बनवून ठेवायची असते. आता इथे कढईमध्ये थोडे थोडे घेतलेले आहेत, कारण का एकदाच सगळे टाकायचे नाही. आणि लो टू मीडियम फ्लेमवर धने आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. धने चांगले भाजून झाले की नंतर एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आणि थंडवायला ठेवायचे. थोडेसे हलकेसे थंड झाले ना, म्हणजे फक्त कोमट वगैरे असे झाले ना की आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. तेही एकदम टाकायचे नाही, थोडे थोडेच टाकायचे, कारण का व्यवस्थित प्रॉपर असं बारीक पूड स्मूथ जी पूड असते ना तशी होणार नाही. तशी पाहिजे असेल तर थोडे थोडेच टाकायचे आहे. मी इथे बघा चमच्याच्या साहाय्याने घेते, 2-4 चमचेच घेते, एकदम जास्तही घेणार नाही आहे. 4 ते 5 चमच्यामध्ये बस होतं, कारण का मिक्सरचा भांडा मोठा आहे त्यामुळे तेवढेच घेतलेले आहेत. तुम्हाला छोट्या भांड्यात लावायचं असेल तर छोट्या भांड्यात लावू शकता, मोठ्या भांड्यात लावायचं असेल तर मोठ्या भांड्यात लावू शकता. आता इथे सगळं थोडेसे घेतल्यानंतर छान मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची आहे. थोडंसं मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायचं आहे, कारण का व्यवस्थित स्मूथ अशी पूड व्हायला पाहिजे. त्यानंतर एक दुसरी परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चाळणी घेतलेली आहे. आणि आता हे सगळी जी पूड लावलेली आहे ना, एकदा मिक्सर फिरवल्यानंतर मस्त अशी पहिले चाळून घ्यायची, कारण का अशी डायरेक्ट भरून ठेवायची नाही. नाहीतर ती डायरेक्ट भरली ना तर त्याचे सगळे मधले जे जाडसर कण वगैरे असतात ना तेही राहतात, आणि मग जेवणामध्ये ते आले की ते तेवढे चांगले वाटत नाही. प्रत्येक भाजीमध्ये असं काही भाजीमध्ये चांगले वाटू शकतात, पण काही ह्याच्यामध्ये नाही वाटत. त्याच्यामुळे छान अशी स्मूथ आपल्याला असं हे पाहिजे ना, पावडर अशी पाहिजे, त्याच्यामुळे चाळून घ्यायची. आणि बघा हा एक्स्ट्रावाला जाडवाला जो आहे ना तो पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचा. आणि अशा पद्धतीनेच मी सगळे बाकीचे धने लावून घेते. आणि इथे बघा सगळ्याची आता मी अर्धा किलो धन्याची इथे पूड तयार करून घेतलेली आहे. आणि आता ही परातीमध्ये थोडीशी पुन्हा अजून थंड व्हायला ठेवायची, आणि त्याच्यानंतर कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आपण पॅक करून ठेवायची. मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे. काचेच्या बरणीत कोणतीही वस्तू स्टोअर केली ना ती व्यवस्थित राहते, कुठेही त्याला बुरशी किंवा काहीच लागत नाही, चांगली राहते वर्षभरासाठी वगैरे. त्यामुळे मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे. आणि एवढ्या काचेच्या बरणीमध्ये पूर्ण अर्धा किलो एवढी म्हणजे आपली पावडर आहे ना, धना पावडर, मस्त अशी व्यवस्थित राहते. इथे भाजलेल्या धण्याची पावडर तयार झालेली आहे बघा. फायनल लुक ह्याचा इतका सुंदर आलेला आहे, आणि वासही इतका सुंदर येतो ना घमघमाट याचा. आणि पावडरही प्रॉपर अशी स्मूथ झालेली आहे. आता ही आपण मस्त अशी झाकण वगैरे व्यवस्थित लावून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आरामात. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? आय होप तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की स्टोअर करून ठेवू शकता धना पावडर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टा आणि फेसबुकलाही फॉलो करा. थँक्यू.